नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर सर्व माझ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. तर आज जे बनवणार आहे बघा, तर आज खारं वांगं बनवणार आहे. तर बघा वांग्यासाठी हे असे वांगे जे आहे तर कवळे खारं वांगं जे बनवायला आहे ना, तर कवळे वांगे घ्यायचे. म्हणजे जास्त असे निब्बर नाही घ्यायचे, असे छोटे छोटेच घ्यायचे. छोटे छोटे असे वांगे जे आहे मी कट करून घेतलेले आहे. आणि त्याच्यासाठी मसाला हिरवी मिरची, कोथिंबीर आणि शेंगदाणे आणि लसूण एवढाच मसाला वापरायचा. कारण शेंगदाणे जे आहेत तर थोडी जास्त प्रमाणात घ्यायचे आहे. शेंगदाणे मी भाजून घेतलेले होते, त्याची पेस्ट बनवून घेतली. मिक्सरला अशी फिरवून त्याची पेस्ट बनवून घ्यायची. एकदम बारीक पण पेस्ट बनवायची नाही. थोडीशी अशी शेंगदाण्याचा कूट म्हणजे त्याच्यामध्ये दिसला पाहिजे असं बनवायचा. आणि मग त्याच्यामध्ये तो आपल्याला चवीनुसार, त्या मसाल्याच्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये मी कुठले मसाले वगैरे काही टाकणार नाही आहे. आता याच्यामध्ये मी जे आहे तर मीठ टाकून घेतलं. मीठ टाकून एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. बघा आता मसाला जो आहे ना तर मिक्स करून घेतला. तर आता हे जे वांगे आहे तर हे वांग्याचे असे बघा असे चार म्हणजे असं कट केलेले आहे मी 4 भागमध्ये. आणि हे असं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला असा मसाला जो आहे तर असा भरून घ्यायचा आहे. पूर्ण वांग्यामध्ये अशाच प्रकारे आपल्याला मसाला भरून घ्यायचा. कारण काय होतं, वांगे जर का कवळे असेल तर मग आपल्याला म्हणजे व्यवस्थित परतल्या जातात आणि शिजायला पण लवकर शिजतात. कारण आपण याच्यात पाणी वगैरे घालणार नाही शिजण्यासाठी. त्याच्यामुळं ते वाफेवरच आपल्याला शिजून घ्यायचे आहे. तर म्हणून असे कवळे वांगे असले तर मग लवकर शिजतात, म्हणजे मसाला वगैरे करपत नाही. लवकरच वांगे शिजले जातात. आणि असं चारही साईडनं असं त्याला हे करून मध्ये असा मसाला भरून जे आहे परत असं वांगं जे आहे तर थोडंसं असं पॅक करून घ्यायचं. आणि जेव्हा आपण वांगे कट करतो ना लगेच पाण्यामध्ये ठेवायचे. नाहीतर काय होतं आहे, वांगे लगेच असे ना हे होतात, हे लगेच काळे पडते ते वांगे, म्हणजे कट केल्यास. त्याच्यामुळं असं त्याला पाण्यात ठेवायचं. म्हणजे पाण्यात ठेवलं ना तर मग तसे होत नाही आहे. आणि पाण्यात न ठेवता जर तुम्ही तसेच कट करून ठेवले ना, म्हणजे त्याची चव पण अशी वेगळी लागते, त्या वांग्याची चव. आणि लगेच असे कट केल्याच पाण्यामध्ये टाकले ना तर म्हणजे मी पाणी सोबत घेऊनच बसते. कारण वांगे कट करताना लगेच वांगं कट केलं की डायरेक्ट त्याला पाण्यामध्येच टाकायचं. मग ते काय होतं आहे, काळे वगैरे लालसर पडतात ना, मग तसं काही पडत नाही आहे. आणि आणतानाच आपण बाजारातून आणतो ना तेव्हाच असे छोटे बघून वांगे आणायचे, एकदम छोटे छोटे घ्यायचे. कारण मोठाले जर वांगे घेतले तर मग ते आपल्याला उकडायला पण म्हणजे असं ते शिजत नाही आहे लवकर. त्याच्यामुळे असे छोटे छोटे घ्यायचे. आणि कवळे असल्यामुळं लगेच शिजून जातात ते. बघा आता आपला जे मसाला आहे तर मसाला आपला पूर्ण वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे. आता आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी हे बघा मी कढाई ठेवलेली आहे गॅसवरती. आणि तेल टाकून थोडंसं तेल जे आहे ना थोडंसं जास्त टाकायचं. म्हणजे आपण नेहमीच्या भाजीपेक्षा थोडंसं 1 चमचा एक्स्ट्रा घ्यायचं तेल. आता तेल चांगलं तापून द्यायचं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं जिरा मोहरी जे आहे, जिरा मोहरी टाकून मी काय केलं, लाल मिरची पावडर 1 चमचा आणि थोडीशी हळद जी आहे ती टाकलेली आहे त्याच्यामध्ये. आणि तो मसाला जो आहे तर असा तेलामध्ये तळून घ्यायचा. म्हणजे लाल मिरची पावडर, कारण आपण हिरवी मिरची घातलेली आहे त्याच्यामुळे मी लाल मिरची पावडर एकदम थोडं टाकलेलं आहे. आणि थोडीशी कशी हळद टाकलेली आहे. आता याला एकदम व्यवस्थित असं हळूवारपणे आपल्याला याला म्हणजे मसाला पण त्याच्यातला निघला नाही पाहिजे. त्याच्यामुळं असं आपल्याला हळूहळूच आपल्याला असं याला हे करायचं, हलवून घ्यायचं आहे. पूर्ण वांग्यामध्ये जे आहे तर तेल आणि ते गेलं पाहिजे. आणि आपला जो उरलेला तो मसाला जो होता आपण पेस्ट केलेला तर ते पण आपल्याला त्याच्यामध्ये टाकून द्यायचा.
म्हणजे ते पण खायला छान लागतो. म्हणजे असं एकदम व्यवस्थित असा परतला जातो आणि वांग्याला पण असा वरच्या साईडनं पण मसाला लागला जातो. आता याच्यावरती ना आता आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आणि झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्यायची. आणि गॅस जे आहे ना तर कमी करायचा, म्हणजे कमी गॅसवरच ठेवायचं. नाहीतर काय होईल, मधला मसाला पण करपून जाईल आणि वांगे पण करपतील. त्याच्यामुळं गॅस जो आहे तर एकदम म्हणजे मिडियम पण नाही, एकदम लोवरच ठेवायचा. कमी गॅस करूनच याला वाफ येऊ द्यायची. चांगल्या अशा 2-3 वेळेस त्याला वाफ येऊ द्यायची. तेव्हा ते कुठं म्हणजे छान असं शिजल्या जातात, वाफेवरच शिजले जाते. हे बघा आता हे शिजले आहे, त्याच्यामुळं असे त्याला लगेच थोडंसं असं पाणी पण सुटतं आहे. हे बघा आता आपलं जे वांगं आहे तर म्हणजे असं छानपैकी आता शिजले गेलेले आहेत वांगे. हे बघा असं छानपैकी आपलं वांगं जे आहे तर ते शिजले गेलेलं आहे आणि छान शिजलं आहे. वाफेवरच शिजून घेतलं आणि वाफेवरच हे शिजतं. आणि हे वांग्याची भाजी तुम्ही एक वेळेस असं खारं वांगं तुम्ही बनवून बघा, म्हणजे खूप छान लागतं. चव पण एकदम छान चव लागते, कारण मसाले वगैरे कुठलेच नसतात याच्यामध्ये. आणि वरतून जे आहे तर वरतून थोडीशी मी कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकून घेते. हे बघा आपली जे खारं वांगं आहे तर खारं वांगं रेडी झालेलं आहे. तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ? धन्यवाद.